खालचा ओठ मोठा जर असेल तर त्याला सेलिब्रिटी लिप म्हटलं जातं. धनुष्याकृती ओठ असतात. सगळ्यात सृजनशील, प्रोडक्टिव्ह. रामाचे होते तसे म्हणतात. स्पष्टच बोलतो मी की ह्यांच्या सेक्शुअल नीड खूप जास्त असतात आणि रोमांसच्या बाबतीत ही लोक तुला जास्त दिसून येतात. दुसरे पातळ ओठ. ही लोक चतुर असतात. वरचा ओठ मोठा आहे, खालचा ओठ लहान आहे. जबाबदारीची जाणीव असते. अटेन्शन सिकिंग असतं. चेहऱ्यावरचे असे कुठले कुठले साईन्स आहेत की ज्यांनी वेगळे वेगळे अर्थ कळतात? गाल जर तुझे खप्पड असतील ना तरी असमाधानी वृत्ती दिसते. जसं भाऊ तोरसेकरांनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस रागावला तर चालेल पण तो हसला तर नाही चालणार. अजून एक भाग आहे जॉ लाईनचा. ग्रीक साहित्य त्यांनी लीडर्सना भव्य हनवटी असलेलं दाखवलं. तुम्ही हनुमानाचं जर बघितलं हे वज्राला सुद्धा सहन करण्याची कॅपॅसिटी हनवटीत. पूर्ण चेहऱ्याचा किंवा डोक्याचा मेजर भाग व्यापलाय तो केसांनी. त्याचं काय काय सिग्निफिकन्स? कुरळ्या केसाचा माणूस आपल्याला कधी समजत नाही. काय काय आयब्रोजचे प्रकार आहेत? आयब्रोजला बरेच प्रकार आहेत. तुझं मोठं कपाळ आहे ना, तू नॅरो फोरहेडचीच मुलगी बघायचीस. तुझ्या आयुष्याला ती मुलगी स्थिरता देऊ शकते.